fourth property from inverse trigonometry. It is not basically included as a property in the inverse trigonometry. इन्व्हर्स सर्क्युलर फंक्शन्स म्हणून जो चॅप्टर आहे किंवा इन्व्हर्सच्या ज्या पूर्ण थेरॉटिकल पॉईंट्स आहेत त्यामध्ये प्रॉपर्टी म्हणून याचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये. पण मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्समध्ये आपल्याला एक सिम्प्लिफिकेशन प्रोसेस यूज करायची असते. ही प्रोसेस ॲज ए प्रॉपर्टी आपण त्यामध्ये इन्क्लूड करतो. दिस वन साइन इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स अशा प्रकारचे टर्म असेल. ही टर्म मोस्ट एक्झाम्पल्समध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन्समध्ये इन्क्लूड होते. ही टर्म सिम्प्लिफाय कशा पद्धतीने करायची ही प्रोसेस आपल्याला यामध्ये पाहिजे. साइन इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स. फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिली आहे साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स इक्वल टू एक्स. म्हणजे आउटसाइड ब्रॅकेट जर साइन इन्व्हर्स असेल तो ऑपरेट होत असेल कॉस वरती तर ते साइन वरती तर साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होऊ शकतात. साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स इक्वल टू एक्स ही फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिली आहे. साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होऊ शकतात, एक्स फक्त शिल्लक राहतो. पण यात साइन इन्व्हर्सच्या समोर ब्रॅकेटमध्ये साइन ऐवजी कॉस हा रेशो आहे. अशा वेळी हे सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने घ्यायचं पहा. फ्रॉम अलाइड अँगल फॉर्म्युले वी हॅव साइन पाय बाय 2 मायनस एक्स इक्वल टू कॉस एक्स. पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज पॉझिटिव्ह असतात. त्यामध्ये साइन पाय बाय 2 मायनस एक्स याची व्हॅल्यू आहे कॉस एक्स. मग कॉस एक्सलाच आपण साइन पाय बाय 2 मायनस एक्स असं लिहू शकतो. कॉस एक्स मीन्स साइन पाय बाय 2 मायनस एक्स. यामध्ये साइन इन्व्हर्स ॲज इट इज ठेवला इन ब्रॅकेट. हा जो कॉस एक्स आहे त्याला काय लिहायचं साइन पाय बाय 2 मायनस एक्स. आणि आता फर्स्ट प्रॉपर्टीनुसार हे साइन इन्व्हर्स आणि साइन एलिमिनेट होतील, कॅन्सल होतील आणि समोर टर्म शिल्लक राहील फक्त पाय बाय 2 मायनस एक्स दॅट इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स. म्हणजे साइन इन्व्हर्सच्या समोर जर ब्रॅकेटमध्ये कॉस एक्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते पाय बाय 2 मायनस एक्स. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपला डायरेक्ट ही व्हॅल्यू यूज करायची नाहीये. तर ही कम्प्लीट प्रोसेस जी आपण या ठिकाणी लिहितोय कम्प्लीट प्रोसेस त्यामध्ये लिहिणं किंवा मेन्शन करणं आवश्यक आहे. साइन इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स म्हणजेच साइन पाय बाय 2 मायनस एक्स. अलाइड अँगल फॉर्म्युलानुसार कॉस एक्सला आपण साइन पाय बाय 2 मायनस एक्स लिहू शकतो. मग हे साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होतील, शिल्लक राहील फक्त पाय बाय 2 मायनस एक्स. पाय बाय 2 मायनस एक्स शिल्लक राहील या प्रॉपर्टीनुसार. साइन इन्व्हर्स साइन कॅन्सल. सिमिलर टू दिस त्यात कोणकोणत्या रेशोजचे कॉम्बिनेशन्स सिम्प्लिफाय करणं पॉसिबल आहे हे महत्वाचं आहे. साइन इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स, कॉस इन्व्हर्स ऑफ साइन एक्स अशी जरी टर्म असेल तर यामध्ये कॉस इन्व्हर्स ॲज इट इज राहील. साइन एक्सलाच आपण कॉस पाय बाय 2 मायनस एक्स असं लिहू शकतो, कारण कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा. पाय बाय 2 हा अँगल असेल तर साइन या रेषेचा कॉस होतो, कॉसचा साइन. टॅन असेल तर कॉट, कॉट असेल तर टॅन, सेक असेल तर कोसेक, कोसेक असेल तर सेक. या एका कन्सेप्टचा यूज यामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे रेशो पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे आपण साइन एक्सलाच कॉस पाय बाय 2 मायनस एक्स असं लिहू शकतो. इक्वल टू यामध्ये पुन्हा हे कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल होतील, शिल्लक राहील पाय बाय 2 मायनस एक्स. साइन इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स आणि कॉस इन्व्हर्स ऑफ
sin x. Then tan inverse of cot x equal to tan inverse as it is cot x लाच आपण काय लिहू शकतो tan pi by 2 minus x. cot x म्हणजेच tan pi by 2 minus x. यामध्ये tan इनव्हर्स आणि tan एलिमिनेट होतील. शिल्लक राहील फक्त pi by 2 minus x. Then cot inverse of tan x जर असेल तर हे cot inverse as it is tan x लाच आपण cot pi by 2 minus x असं लिहू शकतो. cot inverse आणि cot कॅन्सल, शिल्लक राहील pi by 2 minus x. Then it is sec inverse of cosec x equal to sec inverse of in bracket cosec x लाच आपण sec pi by 2 minus x असे लिहू शकतो. sec inverse आणि sec कॅन्सल, शिल्लक राहील pi by 2 minus x. कारण sec pi by 2 minus x म्हणजे cosec x. cosec x लाच आपण sec pi by 2 minus x लिहिलं. And then last one is cosec inverse of sec x. cosec inverse of sec x. यामध्ये sec x म्हणजेच cosec pi by 2 minus x असं लिहिता येईल. cosec pi by 2 minus theta म्हणजे sec theta. यामध्ये cosec inverse as it is in bracket sec x लाच काय लिहिता येईल cosec pi by 2 minus x. cosec inverse आणि cosec कॅन्सल, शिल्लक राहील pi by 2 minus. So these are the 6 relations not included as a property in the inverse trigonometry but most useful while solving the examples. म्हणजे असा क्वेश्चन समोर नाही आला पाहिजे ही स्टेप कशी आली. त्या मॅक्झिमम एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला या प्रकारची प्रोसेस यूज करायची आहे. फक्त यात रेशो कॉम्बिनेशन्स आवश्यक आहेत. प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये cosec इनव्हर्स 1/x असेल तर त्याचा sin इनव्हर्स x होतो. sin इनव्हर्स 1/x असेल तर त्याचा cosec इनव्हर्स x होतो. cos इनव्हर्स 1/x असेल तर sec इनव्हर्स x होतो. tan इनव्हर्स 1/x असेल तर cot इनव्हर्स x. लाईकवाईज ही आहे थर्ड प्रॉपर्टी. पण या प्रॉपर्टीमध्ये कॉम्बिनेशन्स कसे आहेत sin इनव्हर्स आणि cos किंवा cos इनव्हर्स आणि sin, tan इनव्हर्स cot, cot इनव्हर्स tan, sec इनव्हर्स cosec, cosec इनव्हर्स sec. म्हणजे जे pi by 2 minus theta या रिलेशनने रिलेटेड अँगल्स आहेत ते कॉम्बिनेशन्स फक्त यामध्ये पॉसिबल आहेत. तर यात जर आपल्याला व्हॅल्यू लिहायची असेल सपोज sin इनव्हर्स ऑफ cosec x sin इनव्हर्स ऑफ cosec x. यासाठी कुठल्याच प्रॉपर्टीचा उपयोग होणार नाही. कारण का पहा जर आपण pi by 2 minus x चा विचार केला तर cosec x ला आपण sec pi by 2 minus x लिहू शकतो, sin pi by 2 minus x नाही. हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे दोन प्रॉपर्टीचे कॉम्बिनेशन. त्यावेळेस एक्झाम्पल सुरू होतात त्यावेळेस एक्झॅक्टली कुठली प्रॉपर्टी यूज केली गेलेली आहे हे ऑब्झर्वेशन्स आवश्यक आहेत. cosec x ला आपण या pi by 2 च्या रूलनुसार
सेक पाय बाय 2 मायनस एक्स लिहू शकतो. साइन इनव्हर्स आणि सेक ते कॅन्सल होतील का? साइन इनव्हर्स आणि ब्रॅकेटमध्ये सेक एक्स असेल तर नाही होणार. जर आपण थर्ड प्रॉपर्टीचा विचार केला, थर्ड प्रॉपर्टीनुसार साइन इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स म्हणजे 1/sin x. आता पहा, 1/sin x चा रेसिप्रोकल म्हणजे साइन एक्स. पण जर ब्रॅकेट मधल्या टर्मचा रेसिप्रोकल घेतला आपण, तर हा जो ब्रॅकेटच्या बाहेर असणारा साइन इनव्हर्स आहे त्याचा काय होतो? कोसेक इनव्हर्स. प्रॉपर्टी नंबर 3 नुसार ब्रॅकेट मधल्या टर्मचा जर रेसिप्रोकल घेतला तर आउटसाइड असणारा जो इनव्हर्स फंक्शन आहे फंक्शन पण चेंज होईल. म्हणजे साइन इनव्हर्सचा काय होईल इथे? कोसेक इनव्हर्स. आणि ब्रॅकेटमध्ये मात्र काय येईल? म्हणजे कोसेकचा जर आपण रेसिप्रोकल घेतला साइन, तर साइन इनव्हर्सचा काय होणार आहे? कोसेक इनव्हर्स होणार आहे. म्हणजे त्याही प्रॉपर्टीचा इथे सिम्प्लिफिकेशनसाठी उपयोग होत नाही. कोणत्या कॉम्बिनेशनसाठी प्रॉपर्टी पॉसिबल आहे, कोणत्या कॉम्बिनेशनसाठी नाही, हे केअरफुल कंपॅरिझन आवश्यक आहे. राईट डाऊन. Next property, this property is included in the inverse circular functions, and this property is with proof. In this one, we have now two standard results. Tan inverse x plus tan inverse y equal to tan inverse of x plus y upon 1 minus xy.
and second one is tan inverse x minus tan inverse y equal to tan inverse of x minus y upon 1 plus xy. These two results are now most useful results while evaluating the examples. Tan inverse x plus tan inverse y, दोन different terms आहेत, या दोन टर्म्सचं कॉम्बिनेशन इक्वल टू असेल tan inverse of x plus y upon 1 minus x into y. For second one, tan inverse x minus tan inverse y equal to tan inverse of x minus y upon 1 plus x into y. These properties we are having with proof in your part 1, paper 1 सेक्शन मध्ये ट्रिगोनोमेट्रिकल फंक्शन्स मध्ये दोन्ही प्रॉपर्टीज आपल्याला विथ प्रूफ आहेत, त्याच्या प्रूफ पण आपण आता लगेच पाहणार आहेत. इन दिस वन, फर्स्ट ऑफ ऑल let tan inverse x equal to alpha and tan inverse y equal to beta. Tan inverse x equal to alpha and tan inverse y equal to beta कन्सिडर केले. tan inverse x equal to जर अल्फा असेल तर x ची व्हॅल्यू येईल tan अल्फा. tan inverse y equal to जर बीटा असेल तर y ची व्हॅल्यू येईल tan बीटा. हे tan अल्फा आणि tan बीटा या झाल्या व्हॅल्यूज x आणि y च्या. यामध्ये tan a प्लस बी आणि tan a मायनस बी हे दोन फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. एकतर आपण LHS RHS चाही यूज यामध्ये करता येईल, त्यापेक्षा tan a प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो, tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. tan अल्फा प्लस बीटा इक्वल टू tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 मायनस tan अल्फा इंटू tan बीटा हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. tan अल्फा प्लस बीटा इक्वल टू tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 मायनस tan अल्फा इंटू tan बीटा. तर यामध्ये राईट साईडला आपण tan अल्फाची किंमत x आणि tan बीटाची किंमत y सबस्टिट्यूट करू शकतो. दॅट इज इक्वल टू देअरफॉर tan अल्फा प्लस बीटा इक्वल टू tan अल्फा म्हणजेच x, tan बीटा म्हणजे y. tan अल्फाची किंमत x, tan बीटाची किंमत y डिवायडेड बाय 1 मायनस x इंटू 1. ही व्हॅल्यू झाली tan अल्फा प्लस बीटाची. यामधला लेफ्ट साईडचा हा tan रेशो जर आपण राईट साईडला घेतला तर त्याचा इन्व्हर्स होईल, म्हणजेच अल्फा प्लस बीटा इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. पण अल्फाची व्हॅल्यू काय, tan इन्व्हर्स x आणि बीटाची व्हॅल्यू tan इन्व्हर्स y. या दोन व्हॅल्यूज आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो. यात tan इन्व्हर्स x tan इन्व्हर्स x प्लस tan इन्व्हर्स y इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 minus xy. This is the proof of first result. फर्स्ट रिझल्ट मध्ये tan इन्व्हर्स x प्लस tan इन्व्हर्स y होता, त्यामुळे आपण tan अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला यूज केला. tan
ए प्लस बी नुसार टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. यात टॅन अल्फाची व्हॅल्यू एक्स, टॅन बीटाची व्हॅल्यू वाय सबस्टिट्यूट केली. लेफ्ट साईडचा जो टॅन आहे तो राईट साईडला घेतला, टॅन इनव्हर्स झाला. लास्टली अल्फाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स एक्स आणि बीटाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स वाय सबस्टिट्यूट केली. फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला मिळाला. सिमिलरली सेकंड फॉर्म्युलासाठी काय करावं लागेल, अझम्पशन हेच, लेट टॅन इनव्हर्स एक्स इक्वल टू अल्फा, टॅन इनव्हर्स वाय इक्वल टू बीटा, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू सेम. फक्त फॉर्म्युला जो आहे टॅन ए प्लस बी ऐवजी टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करायचा. टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय, म्हणजेच टॅन अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला काय येईल, टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. मग यात टॅन अल्फा टॅन बीटाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, टॅन राईट साईडला घ्यायचा आणि शेवटी अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू. ओके, सेकंड फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. फर्स्ट फॉर्म्युलाची ही प्रूफ कंप्लीट आधी लिहायची आहे. फर्स्ट फॉर्म्युला आणि त्याची प्रूफ म्हणजे लिहिताना अशा प्रकारे लिहायचं आहे. हा पार्ट दोन्ही कॉमन ठेवायचा नाहीये, जरी तो कॉमन असेल तरीही. आधी फर्स्ट फॉर्म्युला लिहायचा, त्याखाली त्याची प्रूफ, नंतर सेकंड फॉर्म्युला, त्याखाली त्या सेकंड फॉर्म्युलाची प्रूफ.
Next one, next property is sin inverse x plus cos inverse x equal to pi by 2 tan inverse x plus cot inverse x equal to also pi by 2 sec inverse x plus cosec inverse x equal to pi by 2. Carefully observe the comparisons, combinations of the ratios. Sin inverse x plus cos inverse x equal to pi by 2. Tan inverse x plus cot inverse x equal to pi by 2. And sec inverse x plus cosec inverse x equal to pi by 2. Most of the times ज्यावेळी आवश्यकता आहे त्यावेळी न आठवणारी ही प्रॉपर्टी. आणि याचा प्रॉब्लेम असा आहे, जर ही प्रॉपर्टी आठवली तर 10 ते 12 स्टेपचा प्रॉब्लेम एक स्टेपमध्ये सॉल्व्ह होतो. जर प्रॉपर्टी नाही आठवली तर मग त्याची लेंथ ऑब्विसली इन्क्रीज होऊन जाते. त्याचा यूज फार कमी ठिकाणी होतो, त्यामुळं शक्यतो ऐनवेळी आठवत नाही. तरी ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. यात ची पण प्रूफ अशा पद्धतीने आहे पहा. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2 ही प्रॉपर्टी पहिल्यांदा प्रूव्ह करायची. सपोज साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स equal to pi by 2. For this one, let sin inverse x equal to y. Sin inverse x लाच आपण y कन्सिडर करू शकतो. Therefore, x equal to sin y. Sin y यालाच आपण अलाइड अँगल फॉर्म्युलानुसार x equal to sin y लाच आपण cos pi by 2 minus y असे लिहू शकतो. By using allied angle formula, we can write this sin y as cos pi by 2 minus y. कारण cos pi by 2 minus theta म्हणजे sin theta. sin theta लाच आपण cos pi by 2 minus theta लिहू शकतो. आता यामध्ये पुन्हा तो cos लेफ्ट साइडला घ्या. Therefore, cos inverse x equal to pi by 2 minus y. y ची टर्म लेफ्ट साइडला घ्या किंवा y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून सबस्टिट्यूट करता येईल. Therefore, from equation 1, cos inverse x equal to pi by 2 minus sin inverse x. Sin inverse x लेफ्ट साइडला घेतला. Therefore, sin inverse x plus cos inverse x equal to pi by 2. सिंपल प्रूफ आहेत सर्व प्रॉपर्टीच्या. साइन इनवर्स x इक्वल टू y कन्सिडर केला तो x इक्वल टू साइन y. साइन y लाच आपण cos pi by 2 minus y लिहू शकतो. cos पुन्हा लेफ्ट साइडला घेतला तर cos इनवर्स x होईल. इक्वेशन 1 वरून लगेच y ची व्हॅल्यू साइन इनवर्स x सबस्टिट्यूट करायची. आणि साइन इनवर्स x लेफ्ट साइडला आता घेताना तो मायनस आहे, तो लेफ्ट साइडला आल्यानंतर प्लस होईल. sin inverse x plus cos inverse x equal to pi by 2. Similar to this, second property is tan inverse x
plus cot inverse x equal to pi by 2. For this one, let tan inverse x equal to y. Tan inverse x ची व्हॅल्यू y कन्सिडर करणार आपण. Therefore x equal to tan y. Tan y लाच आपण cot pi by 2 minus y असं लिहू शकतो. कॉटची टर्म लेफ्ट साईडला घेतली. cot inverse x equal to pi by 2 minus y. आणि y म्हणजेच tan inverse x. Therefore cot inverse x equal to pi by 2 minus tan inverse x. So tan inverse x लेफ्ट साईडला घेता येईल. So tan inverse x plus cot inverse x equal to pi by 2 is the second property. Similarly, you have to derive third property. So these are the important properties of inverse trigonometrical functions.
from derivatives and integrations point of view. Next point is some important or some standard substitutions. Some standard substitutions. या सेक्शन मध्ये आता जे आपण सबस्टिट्यूशन्स पाहणार आहेत ते फक्त काही टिपिकल स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आहेत. यापेक्षाही इतर एकी एक्झाम्पल वरून त्या टर्मच्या कॉम्बिनेशन नुसार तयार होणारे सबस्टिट्यूशन असतील. पण हे सबस्टिट्यूशनचं इनिशियलायझेशन, हे सबस्टिट्यूशन्स आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये या सेक्शन मध्ये पाहणार आहेत. सेम तेच सबस्टिट्यूशन्स आपल्याला इंटिग्रेशन्स मध्ये सिम्प्लिफिकेशन साठी यूज करायचे. हा सेक्शन दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेच आहे. इन दिस वन, फर्स्ट ऑफ ऑल, substitutions are to be made to simplify the term that we have seen in the limits also. दिलेली टर्म जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशनचा वापर करत असतो. आता यात काही पर्टिक्युलर टाईपच्या टर्म्स असतात. त्या टर्म किंवा त्या एक्सप्रेशन्स कुठल्या प्रकारचं एक्सप्रेशन आल्यानंतर सबस्टिट्यूशन काय करायचं आहे आणि हे सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर कुठला फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. एक्सप्रेशन, सबस्टिट्यूशन अँड फॉर्म्युला, म्हणजे त्यात ट्रिगोनॉमेट्रिकल फॉर्म्युलांचा पण एक रिव्ह्यू कंप्लीट होऊन जातो. हे ट्रिगोनॉमेट्रिकल फॉर्म्युले आपण लिमिट्सच्या वेळी यूज केलेले आहेत, त्यांचा रिव्ह्यू. Expression, substitution and formula. In this one, first of all, first expression is suppose 1 minus x square. एक्झाम्पल्स नुसार आता आपण त्यामध्ये इतर व्हेरिएशन्स राहतील, पण हे स्टँडर्ड टर्म्स कशा प्रकारच्या आहेत, त्या टर्म त्यात काय सबस्टिट्यूशन करायचं आणि हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर काय फॉर्म्युला यूज करता येऊ शकतो हे केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. 1 मायनस एक्स स्क्वेअर अशा प्रकारचे जर टर्म असेल तर यासाठी सबस्टिट्यूशन असतं एक्स इक्वल टू साइन थिटा किंवा एक्स इक्वल टू कॉस थिटा. या दोन्हीपैकी एक सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे. आयदर एक्स इक्वल टू साइन थिटा और एक्स इक्वल टू कॉस थिटा. जर आपण एक्स इक्वल टू साइन थिटा सबस्टिट्यूट केलं यामध्ये तर 1 मायनस एक्स स्क्वेअरची किंमत होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच तो होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बाय ट्रिगोनॉमेट्रिकल आयडेंटिटी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची किंमत काय असते, दॅट इज इक्वल टू कॉस स्क्वेअर. मोस्टली ही टर्म स्क्वेअर रूट मध्ये येत असते, त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट होऊन लगेच कॉस थिटा ही टर्म तयार होते. फर्दर सिम्प्लिफिकेशन किंवा प्रॉपर्टीचा यूज यामुळे पॉसिबल होतो. त्यामुळे जर 1 मायनस एक्स स्क्वेअर अशी टर्म असेल तर ती सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण एक्स इक्वल टू साइन थिटा हे सबस्टिट्यूशन यूज करू शकतो. त्यातच एक्स इक्वल टू कॉस थिटा पण पॉसिबल आहे. तर एक्स इक्वल टू कॉस थिटा यूज केलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय मिळेल आपल्याला, यात मिळणारी टर्म काय असेल आणि आपली रिक्वायरमेंट काय त्यावरून आपल्याला डिसाईड करायचं एक्झाम्पल नुसार या दोनपैकी कुठलं सबस्टिट्यूशन सुटेबल आहे. सुटेबल सबस्टिट्यूशन डिपेंड्स ऑन दिस रिझल्ट. जर आपल्याला कॉसची रिक्वायरमेंट असेल तर कॉस स्क्वेअर थिटा मिळणं आवश्यक आहे, म्हणजे त्यासाठी एक्स इक्वल टू साइन थिटा सबस्टिट्यूट करावं लागेल. जर आपली रिक्वायरमेंट साइन या टर्मची असेल तर सबस्टिट्यूशन एक्स इक्वल टू कॉस थिटा आवश्यक आहे, म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू आपल्याला
साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला यूज करता येतो. त्यानंतर सेकंड टर्म आहे, सेकंड टाईपचं एक्सप्रेशन, दॅट इज 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस 1. ॲडिशनमध्ये टर्म्स इंटरचेंज पॉसिबल आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल तर यामध्ये सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे. एक्स इक्वल टू टॅन थिटा किंवा एक्स इक्वल टू कॉट थिटा. एक्स इक्वल टू टॅन थिटा और एक्स इक्वल टू कॉट थिटा. वन प्लस जर आपण एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा यूज केली तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू आपल्याला आयडेंटिटी यूज करता येईल एक्स स्क्वेअर थिटा. जर आपण एक्सची व्हॅल्यू कॉट थिटा घेतली तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू येईल कोसेक स्क्वेअर. लाईकवाईज 1 प्लस एक्स स्क्वेअर या टर्मसाठी आपण सबस्टिट्यूशन घेऊ शकतो. देन थर्ड टर्म इज एक्स स्क्वेअर मायनस 1. ॲडिशनमध्ये टर्म्स डायरेक्टली इंटरचेंज पॉसिबल आहे. सबट्रॅक्शनमध्ये दोन्ही टर्मचं मिनिंग डिफरंट असतं. त्यामुळं 1 मायनस एक्स स्क्वेअरसाठी सबस्टिट्यूशन वेगळं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 1 साठी सबस्टिट्यूशन वेगळं आहे. एक्स स्क्वेअर मायनस 1 फॉर धिस वन आयदर एक्स इक्वल टू सेक थिटा और एक्स इक्वल टू कोसेक थिटा. एक्स इक्वल टू सेक थिटा किंवा एक्स इक्वल टू कोसेक थिटा हे सबस्टिट्यूशन आपण घेऊ शकतो. एक्स इक्वल टू जर सेक थिटा यामध्ये सबस्टिट्यूट केला तर आयडेंटिटी येईल सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 ची किंमत टॅन स्क्वेअर थिटा. जर एक्स इक्वल टू कोसेक थिटा घेतला तर आयडेंटिटी येईल कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 दॅट इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 1. तर यात जसं आपण कंपॅरेटिव्ह जर स्टडी ठेवला तर साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह, साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर ही टर्म रिलेटेड आहे साइन किंवा कॉससाठी. साइन किंवा कॉसच्या ज्या टर्म्स आहेत त्यासाठी 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि कॉट इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजेच 1 प्लस एक्स स्क्वेअर ही टर्म रिलेटेड आहे टॅन थिटा किंवा कॉट थिटासाठी. सेक इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि कोसेक इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 1 अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 ही टर्म रिलेटेड आहे सेक किंवा कोसेकसाठी. लाईकवाईज हे सबस्टिट्यूशन्स केल्यानंतर तयार होणाऱ्या आयडेंटिटीज आणि त्यांचे फॉर्म्युले. पण हे सबस्टिट्यूशन एवढेच नाहीत, अजूनही यामध्ये भरपूर सबस्टिट्यूशन्स आहेत. टेबल सुरुवातीला लिहून घ्या एवढा फक्त.